नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चायनीज पकोडे, चायनीज भजी, जे तुम्हाला बाजारामध्ये मिळतात। एकदम परफेक्ट जसे स्ट्रीटवरती मिळतात तसे घरच्या घरी कसे बनवायचे, एकदम क्रिस्पी आणि मस्त आतून सॉफ्ट असे चायनीज भजी कसे बनवायचे ते आज पाहूयात। तर त्यासाठी आता सुरुवात करूया। मी इथे साहित्य घेतलेलं आहे। त्यासाठी इथे कोबी घेतलाय, मी अर्धा कोबी घेतलाय आणि त्याची बाहेरची जी साल असते ती काढून टाकलेली आहे आणि अर्धा कोबी घेतलाय। त्यानंतर इथे 1 कप मैदा आहे, अर्धा कप कॉर्नफ्लोअर, त्यानंतर मीठ आहे चवीनुसार, आलं लसणाची पेस्ट घेतली आहे, त्यानंतर 1 चमचा लाल तिखट आहे आणि फूड कलर घेतला अर्धा चमचाभर। तर आता सुरुवातीला काय करायचं आहे, कोबी जी आहे ती किसून घ्यायची। इथे मी स्लायसर आहे माझ्याकडे, त्यावरतीच कोबी किसून घेते, म्हणजे बारीक असा किसला जाईल। तुम्हाला जर बारीक चिरून घ्यायचा असेल तर बारीक चिरलात तरी सुद्धा चालेल किंवा किसून घेतलात तरी सुद्धा चालेल। मी इथे कोबी किसून घेते। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आता तुम्ही पाहू शकता मी स्लायसरवरती केला तर एकदम बारीक असा कोबी किसला गेलाय। तर आता इथे कोबी माझा किसून झालेला आहे। यामध्ये काय करायचं, मी चवीनुसार मीठ घालते। मीठ घालून आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे कोबीला ना पाणी सुटेल आणि मग आपल्याला फार पाणी इथे घालायचं नाही आहे कोबीमध्ये। जेव्हा आपण भजी बनवते ह्या सुटलेल्या पाण्यामध्येच आपल्याला भजी करायचे। तुम्ही थोडा वेळ हे मीठ घालून बाजूला ठेवलात 5 ते 10 मिनिटं तरी सुद्धा चालेल, म्हणजे छान पाणी सुटेल आणि मग एक्स्ट्रा पाणी घालायची गरज लागणार नाही। अगदी छान प्रेशर देत मीठ घालून कोबी चुरून घ्यायचं आहे, म्हणजे छान पाणी सुटेल। आता इथे झालेला आहे कोबी चुरून। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी 1 कप मैदा घालते, त्यानंतर इथे अर्धा कप कॉर्नफ्लोअर घालायचे। जर कॉर्नफ्लोअर नसेल तर तांदळाच्या पिठाचा वापर केला तरी सुद्धा चालेल, म्हणजेच आपले चायनीज पकोडे आहेत ते छान क्रिस्पी बनतील। आता ह्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचे, त्यानंतर इथे आलं लसणाची पेस्ट घालायची आहे, ती सुद्धा 1 चमचाभर आहे। त्यानंतर ऑरेंज फूड कलर जो आहे तो अर्धा चमचाभर घालायचा आहे आणि खूप छान रंग येईल। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता सुरुवातीला पाणी घालायचं नाही, कोबीला सुटलेल्या पाण्यामध्येच आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जर जास्त पातळ झालं मिश्रण तर भजी आपले कुरकुरीत होणार नाही, ते एकदम नरम असे बनतील। तर पाणी जास्त घालायचं नाही आहे इथे, आधी सुटलेल्या पाण्यामध्येच आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे यावरती मी अगदी 1 चमचाभर असं पाणी शिंपडून घेते, थोडंसंच पाणी घालते आणि व्यवस्थित मिक्स करते, कारण का मिश्रण थोडंसं ड्राय आहे, अजून व्यवस्थित मिक्स झालेलं नाही आहे, म्हणून थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता इथे चायनीज पकोड्यासाठी लागणारं जे बॅटर आहे ते तयार झालंय। मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं, तर आता एक एक करत लहान लहान असे चायनीज पकोडे जे आहेत ते इथे घालून घ्यायचे आहेत। गॅसचा फ्लेम सुरुवातीला स्लो ठेवायचा, पूर्ण आपले जोपर्यंत तेलामध्ये बसतील इतके भजी घालून होत नाही तोपर्यंत गॅस स्लो ठेवायचा, म्हणजेच कसे एकसारखे असे ते तळले जातील। आता इथे सर्व भजी जे आहेत ते घालून झालेले आहेत, तर गॅसचा फ्लेम जो आहे तो थोडासा वाढवायचा, खूप जास्त नाही, स्लो टू मीडियम हीटवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे, म्हणजेच बाहेरून छान क्रिस्पी आणि आतून पण छान असे सॉफ्ट असे ते शेकले जातील। जर हाय फ्लेमवरती आपण तळायला घेतलं तर बाहेरूनच ते तळले जातील आणि आतमध्ये कच्चे राहतील। त्याच्यामुळे स्लो टू मीडियम हीटवरतीच आपल्याला एक 5 ते 7 मिनिटभर तळून घ्यायचे, म्हणजे ते परफेक्ट असे तळले जातात आणि रंगसुद्धा खूप सुंदर येतो। तर आता मी इथे चायनीज भजी जे आहेत ते तळून घेते। आता इथे चायनीज भजी जे आहेत ते एकदम परफेक्ट असे तळले गेले आहेत।
तुम्ही पाहू शकता मस्त रंग आलाय। मी आता यांना काढून घेते आणि पुन्हा बाकीचे सुद्धा जे आहेत ते सेम पद्धतीने मी इथे तळून घेणार आहे। आता पुन्हा भजी जेव्हा घालू आपण तेव्हा गॅसचा फ्लेम जो आहे तो स्लो करायचा, म्हणजे काय होईल की भजी तेल जास्त गरम झालेलं असेल त्याच्यामुळे भजी जो आपण पहिला घालू तो लगेच रंग बदलेल। त्याच्यामुळे आपण गॅसचा फ्लेम जो आहे तो स्लो करायचा, सर्व भजी घालून घ्यायचे आणि मग गॅसचा फ्लेम थोडासा वाढवायचा आणि मग भजी एकसारखा रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। हाय फ्लेमवर अजिबातच तळायचे नाहीत, नाहीतर ते पटकन नरम सुद्धा होतील, क्रिस्पी असे भजी तयार होणार नाहीत। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता मी अशाच पद्धतीने सर्व चायनीज पकोडे इथे बनवून तयार करून घेते आणि तुम्ही हे शेजवान चटणीसोबत, शेजवान सॉससोबत खाऊ शकता किंवा असेच सुद्धा खाऊ शकता। इतके हे अप्रतिम असे बनतात, ते सुद्धा घरच्या घरी। रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा।